नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कातळडोह कादंबरी आणि या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ. आज आपण ऐकणार आहोत कादंबरीचा 24वा भाग. चला तर मग ऐकूया कातळडोह कादंबरी. हिमांशू विद्याच्या अनाकलनीय वागणुकीचा विचार करत होता. त्याचा स्वतःच्या मनाशीच संवाद चालला होता. विद्याने आपल्याला जातीबद्दल का विचारले असावे? तिने आपल्याला लग्नाला नकार का द्यावा? केवळ आपली जात तिच्या जातीपेक्षा कमी दर्जाची आहे म्हणून ती अशी वागली का? नक्कीच नाही. विद्याला मी चांगला ओळखतोय. तिचे मन एवढे कोते नाही. विद्या एवढ्या हलक्या विचाराची मुलगी नाही. तिच्या नकारामागे नक्कीच काहीतरी वेगळे कारण असावे. विद्या आपल्यावर किती जीवापाड प्रेम करते याचा बऱ्याचदा आपण अनुभव घेतलाय. नकार देण्या अगोदर तिची आपल्या भेटीसाठी होणारी तगमग दिसून यायची. तिचे घारे डोळे सारे गुपित उघडे करायचे आणि एवढे सारे असूनही ती अशी कशी वागली? पण नकार देताना तिची झालेली घालमेल आपण बघत होतो. ती तिच्या मनाविरुद्ध निर्णय घेत असल्यासारखी वाटत होती. तिच्या नकारामागे फक्त आपली जात नसावी, अजूनही काहीतरी मोठे कारण असावे. एकदा याबद्दल तिच्याशी स्पष्ट बोललेच पाहिजे. तिच्या नकारामागील खरे कारण जाणून घेतले पाहिजे. हिमांशू स्वतःशीच बोलत होता. त्याने याबाबत विद्याशी पुन्हा चर्चा करण्याचा निर्णय घेतला. दोघेही कॉलेजमध्ये एकमेकांना भेटत होते, एकमेकांशी बोलत होते, पण कुठे काहीतरी बिनसले हे पदोपदी जाणवत होते. विद्या, आज संध्याकाळी भेटशील मला? कॉलेजच्या आवारामध्ये उभ्या असणाऱ्या विद्याला हिमांशूने विचारले. कशाला रे? विद्याचा आवाज बराच निवळल्यासारखा वाटत होता. आहे एक काम, हिमांशू उद्गारला. बर, भेटेन मी, पण कुठे भेटायचे? आपल्या नेहमीच्याच ठिकाणी भेटू. कुठे? त्या टेकडीवर? हो, तेथेच. विद्या विचारात पडली. तिला विचारमग्न झालेले बघून हिमांशू अस्वस्थ झाला. ही त्या ठिकाणी भेटायला तयार होईल का, की मागच्यासारखा नकार देईल? हिमांशू मनातच पुटपुटत होता. विचारात गुरफटलेल्या विद्याने क्षणभर हिमांशूच्या डोळ्यात रोखून पाहिले आणि ती खळाळून हसली. ठीक आहे, भेटू, विद्या बोलली. विद्याच्या त्या बोलण्याने हिमांशूचा जीव भांड्यात पडला. दाटून आलेल्या आभाळातून ढग नाहीसे होऊन लख्ख उजेड पडावा तसे हिमांशूला वाटले. संध्याकाळी बाईकवरून ते टेकडीवर पोहोचले. बाईकवर बसल्यानंतर होणारा दोघांचा स्पर्श मोकळा नव्हता, त्यात अवघडले पण होतं. टेकडीवर आल्यावर त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी ते बसले. हिमांशूनेच बोलायला सुरुवात केली. विद्या, मला अगदी खरे सांग, तू त्या दिवशी माझे बोलणे का झिडकारलीस? मला नकार का दिलास? मला तुझा स्वभाव चांगला ठाऊक आहे, त्यामुळे तू केवळ माझ्या जातीमुळे मला नकार देशील ही गोष्ट काही मला पटत नाही. तू खरे काय ते मनापासून सांग. मला राग नाही येणार, दुःख होईल, पण माझ्यापासून दूर होऊन जर तू सुखी होणार असशील तर माझे सुख तुझ्या सुखातच आहे असं समज. मी तुझ्या सुखासाठी कुठलाही त्याग करायला तयार आहे. तेव्हा खरं काय ते मला सांगून टाक. मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. तुझ्या नकाराने मी उद्ध्वस्त होईन हे जरी खरी असले ना, तरी त्या नकारामागचे कारण समजल्याचे समाधान तरी मला लाभू दे. हिमांशू त्याच्या मनात साठलेली विचारांची गुंतावळ मोकळी करत बोलत होता. त्याचे कळकळीचे शब्द विद्याच्या काळजाला टचकन स्पर्शून जात होते. ती दुःखावेगाने रडवेली झाली होती. तिचे डोळे भरून आले होते. हिमांशूकडे अश्रू भरल्या नयनांनी बघत ती उद्गारली. हिमांशू, अरे मी तुला नकार दिलाय, पण मनापासून नाही रे. माझे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे हे तूही जाणतोस, पण माझ्या नकारामागे फार मोठे महाभारत दडले. मी तुला याबाबत काही सांगणार नव्हते, पण मला तुझी अवस्था बघवत नाहीये आणि मलाही चैन पडणार नाही. ऐक, माझ्या नकारामागचे कारण ऐक. विद्याने अगदी सविस्तर हिमांशूला कातळगावची पार्श्वभूमी सांगितली. कातळडोहाचे भयंकर रूप वर्णन करून सांगितले. सिद्धाप्पाचा न्याय समजावून दिला. बाबासाहेबांचा करारी स्वभाव, त्यांचा आपल्यावर असणारा जीव सारं विद्याने हिमांशूला सांगितले. हिमांशू गोठल्यागत तिची कहाणी ऐकत होता. त्याचा विश्वासच बसत नव्हता.
पण विद्या सांगते म्हटल्यावर हे खरे असणारच अशी त्याची खात्री होती. कातळगाव संस्काराच्या जुनाट दलदलीत एवढे खोलवर रुतले याचे त्याला आश्चर्य वाटले. जग कुठे चालले, कातळगाव कोणत्या युगात जगते? हिमांशू कातळगावच्या परंपराविषयी नवल करत होता. कातळगावात वाढलेल्या विद्यावर या संस्काराचा पगडा असणारच. धार्मिक संकल्पनांच्या बेड्या तिच्या मनाला विळखा घालून बसलेल्या असणारच. त्यामुळे परजातीत लग्न त्याज्य असलेल्या विद्याने आपल्याबरोबर लग्नाला होकार देणे शक्यच नव्हते. तिची भीती समर्थनीय होती, पण यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. या वेड्या संकल्पना तोडायला हव्यात. ते राक्षसी न्याय ठोकरायला हवेत. कातळगावला अनिष्ट परंपरेच्या दलदलीतून बाहेर काढायला हवे. हिमांशू मनाशीच विचार करत होता, पण त्याचे विचार किती तकलादू होते याचा त्याला अनुभव नव्हता. त्याच्यासारखे विचार करणारे अनेक जण धुळीला मिळालेले त्याने अजून पाहिलेच नव्हते. विद्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. अनावर झालेले अश्रू गालावरून खाली ओघळत होते आणि हुंदके मुखातून बाहेर पडत होते. हिमांशूला तिचे रडणे सहन झाले नाही. त्याने भावनातिरेकाने तिला जवळ ओढले. ती त्याला घट्ट बिलगली, एखादी वेल वृक्षाच्या खोडाला बिलगावी तशी. हिमांशू तिच्या कुरळ्या केसातून हात फिरवत तिचे सांत्वन करत होता. विद्या मात्र रडवेल्या सुरात म्हणत होती, हिमांशू, अरे आपले एकत्र येणे देवाला मान्य नाही रे. आपले प्रेम पूर्णत्वास नाही जाणार. सागरातील ओंडक्यांप्रमाणे आपली अवस्था आहे. क्षणभर एकत्र येऊन आयुष्यभर आपल्याला दुरावा सहन करायचा आहे. हिमांशू, मी तुझ्याशिवाय कशी जगू? अरे तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना सुद्धा मला सहन होत नाहीये. पण आपल्याला एकत्र नाही येता येणार. सिद्धप्पाला आपले नाते मान्य नसणार. बाबासाहेब, कातळगावचे आसनाधिकारी, अशा गुन्ह्याला एकच शिक्षा देणार, मृत्यूदंडाची. माझ्या बाबांना स्वतःच्या तोंडून मुलीच्या मृत्यूदंडाची शिक्षा सुनवावी लागणार. पण मला हे मान्य नाही. मी माझ्या बाबांना अशा पेच प्रसंगात टाकणार नाही. त्यामुळे मी कुणाशीच लग्न करणार नाही. विद्या हमसा हमसून रडता रडता मनातले दुःखाचे उमाळे बाहेर काढत होती. हिमांशू तिच्या दुःखाने अधिकच कष्टी होत होता. त्याला विद्याचा मानसिक कोंडमारा समजत होता. एकीकडे बाबासाहेब आणि एकीकडे तो स्वतः. विद्यापुढे गहन प्रश्न ठाकला होता. तिने तिच्या बुद्धीप्रमाणे निर्णय घेतला होता, अविवाहित राहण्याचा. पण तिचा हा वेडा विचार हिमांशूला मान्य नव्हता. तो तिच्या मनातील सिद्धप्पाची भीती दूर करणार होता. तिला वाटणारी कातळडोहाची भीती नष्ट करणार होता. हिमांशूला स्वतःबद्दल तशी खात्री होती. प्रचंड आत्मविश्वासाने तो भारल्यागत झाला होता. विद्या त्याला बिलगून स्पुंदत होती. हिमांशू, काय करू रे मी? अरे मला तूही हवाय आणि माझे बाबाही. तुला होकार दिला तर बाबा दुरावतील. कदाचित माझे श्वासही माझ्यापासून दुरावतील. आणि या सर्वांच्या बदल्यात मिळालेले सुख मला नकोय रे. मला सुख हवंय, पण ते निर्भेळ हवंय. कोणाच्या आहुतीचा त्यात अंशही नसावा. नपेक्षा ते सुख न मिळालेले बरे. आणि म्हणूनच मी तुला नकार दिला हिमांशू. माझ्या नकाराने तुला जेवढा त्रास होतोय ना, त्यापेक्षा शतपटीने मी कोसळले रे. विद्या, तू आधी शांत हो पाहू. तू तुझे मन उघड केलेस ना, मला यातच समाधान आहे. बघूया यातून काहीतरी मार्ग निघतोय का ते बघूया. देवाने आपली भेट नाट्यमयरित्या घडवून आणलीये. ती अशी ताटातूट होण्यासाठी नाही. यामागे देवाचा मन अथवा दैवाचा मन काहीतरी हेतू असावा, किंवा ही आपली परीक्षा असावी. आपण खंबीरपणे आलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊ. मी तुला खात्रीपूर्वक सांगतो विद्या, आपल्या प्रेम कहाणीचा शेवट गोडच होणार. आपला शेवट कातळडोहाच्या तळाशी खचितच होणार नाही, हे नक्की. हिमांशूच्या आधार देणाऱ्या शब्दांनी विद्याच्या डोळ्यात आशेचे मोती चमकले. ती प्रेमभराने त्याच्याकडे बघत त्याला अधिकच घट्ट बिलगली. दुराव्याच्या भीतीने बावरलेली मने आशेच्या एका अंधुक किरणावर सावरली गेली. दुःखावेग ओसरताच दोघेही उठले. एकमेकांना सावरत समजावत टेकडी उतरून ते खाली आले आणि बाईकवर बसून हॉस्टेलच्या दिशेने शांतपणे निघून गेले.